डाएट करताना गोड खायची क्रेविंग होते का? मग बाजारातील शुगरवाले चॉकलेट खाण्यापेक्षा फक्त काही हेल्दी साहित्य वापरून बनवा हा हाय प्रोटीन डार्क चॉकलेट बार. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर फ्रेंड्स, आज मी आपल्याला चॉकलेट बार करायला शिकवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. सर्व इन्ग्रेडियंट्स वगैरे सर्व मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रमाणासह दिलेलं आहे. तर त्याचबरोबर इथे मी कोको पावडर, गूळ, मध, डार्क चॉकलेट, रोस्टेड चणे, भाजलेले आपले जे खायचे चणे असतात ते, काजू, बदाम, अक्रोड आणि पिस्ता हे आपल्याला इतकं साहित्य लागणार आहे. तर पहिल्यांदा आपल्याला जे रोस्टेड चणे आहेत ते घ्यायचे आहेत. त्याचबरोबर आपण बाकीचं साहित्य पण टाकायचं आहे. काजू, बदाम, गूळ पावडर सुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेणार आहे. अक्रोड सुद्धा घ्यायचे आहेत आणि हे आपण मिक्सरला लावून ग्राइंड करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने पाहू शकता. अगदीच एकदम पावडर करायची नाही आहे, थोडंफार जाड मोठं असं आपल्याला ग्राइंड करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर आता आपल्याला इथे कोकोआ पावडर टाकायची आहे. स्वीटलेस कोको पावडर आहे आणि इथे मी मध घेतलेला आहे. तुम्हाला गोडीसाठी जर पाहिजे असेल तर तुम्ही खजूर घेऊ शकता. खजूर खूप छान लागतो. ॲक्च्युली माझ्याकडे खजूर नव्हते तर त्याच्यामुळे मी इथे गूळ पावडर आणि हनी मी यूज केलेला आहे. दुसरं ऑप्शन त्याच्यासाठी खजूर आहे. तर तुम्ही खजूर, ओले खजूर जे असतात ते वापरले तरीसुद्धा चालतील. आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. मी पूर्ण प्रमाण जे आहे ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे, तुम्ही नक्की चेक करा. तर इथे आपल्याला डार्क चॉकलेट यूज करायचं आहे आणि डबल बॉइलिंग मेथडने मी चॉकलेट जे आहे ते मेल्ट करून घेतलेलं आहे. मी ॲक्च्युली वेगळं पाणी नाही केलं गरम. माझ्याकडे जे गरम स्प्रूट्सचं जे पाणी होतं गरम तेच मी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये बाऊल ठेवून अशा पद्धतीने चॉकलेट आपल्याला 2 मिनटं ठेवायचं आहे. वाफेने थोडा मेल्ट होतो आणि मग नंतर अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे, म्हणजे चॉकलेट लवकर मेल्ट होतो. डबल बॉइलिंग मेथड करायची असेल तर आपल्याला एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायचं आहे आणि त्याच्यावरती एक त्याच्यापेक्षा मोठा असा बाऊल ठेवून आपल्याला चॉकलेट मेल्ट करायचं आहे. तुम्ही यूट्यूबवरती सर्च करू शकता की चॉकलेट कसं मेल्ट करतात, ते बऱ्याच व्हिडिओ तुम्हाला मिळतील. तर इथे चॉकलेट आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. स्पूनने ॲक्च्युली होत नव्हतं, त्याच्यामुळे मी इथे हाताने करून घेणार आहे. आणि अगदीच म्हणजे थोडंसं आता इथे ड्राय वाटतं आहे, पण तुम्ही जर खजूर घ्याल तर आपल्याला याच्यामध्ये काहीही टाकायची गरज नाही आहे. इथे मी अगदीच 1 चम्मच इतकं मी घी टाकणार आहे आणि छानपैकी व्यवस्थित जसं आपण पीठ मळतो तशा पद्धतीने थोडंफार इथे मिक्स करून घ्यायचं आहे. जितकं तुम्ही मिक्स कराल तितकं ते मिश्रण जे आहे ते एकजीव होत जातं, पाहू शकता. आता मी एका प्लेटला, इथे स्क्वेअर शेपमध्ये माझ्याकडे प्लेट होती, तर त्याच्यामध्ये मी बटर पेपर लावून थोडंसं घी स्प्रेड केलं आहे आणि जे आपण मिश्रण बनवलेलं आहे चॉकलेट बारचं ते अशा पद्धतीने मी स्प्रेड करून घेणार आहे. पाहू शकता एकजीव आपल्याला करून घ्यायचं आहे आणि वरती मी थोडेसे पिस्ता स्प्रेड करून घेणार आहे. दिसायला सुद्धा खूप छान दिसतात आणि थोडीफार चवसुद्धा येते. तर अशा पद्धतीने मी स्प्रेड करून घेते. इथे थोडेच होते त्याच्यामुळे मी ड्रायफ्रूट कटर नाही यूज केला. आणि अशा पद्धतीने हे करायचं आहे, कट करून घ्यायचे आहेत, म्हणजे जेव्हा आपण फ्रीजमध्ये ठेवल्याच्या नंतर आपण कट करायला गेलो की त्याचे तुकडे होतात. त्याच्यामुळे ठेवतानाच आधी आपल्याला असे कट्स करून घ्यायचे आहेत. आणि 2 तासानंतर तुम्ही पाहू शकता आपले कट्स जे आहेत ते व्यवस्थित इझिली चॉकलेट बार जे आहेत ते रिमूव्ह होतात बटर पेपरपासून. फ्रेंड्स, आपल्याला कधीतरी असं चॉकलेट खावंसं वाटतं, गोड काहीतरी खावंसं वाटतं, किंवा असं संध्याकाळच्या वेळी जेव्हा भूक लागते तेव्हा खाल्लं तरीसुद्धा चालेल, किंवा तुम्ही वर्कआउट करताय तर त्याच्या आधी खा किंवा नंतर खा तरीसुद्धा चालेल. किंवा जर तुम्ही ऑफिस किंवा मुलांच्या डब्यात हेल्दी स्नॅक्स म्हणून सुद्धा तुम्ही थोडं देऊ शकता.
आणि हे हेल्दी आहे कारण आपल्याला भाजलेल्या चण्यापासून भरपूर प्रोटीन आणि फायबर असतं, त्यामुळे पोट आपलं जास्त वेळ भरलेलं राहतं. आणि ते डार्क चॉकलेट अँटीऑक्सिडंट असतात आणि कमी प्रमाणात खाल्ल्यास गोड खाण्याची इच्छा कमी होते. त्याचबरोबर बदाम, काजू, अक्रोड हेल्दी फॅट्स आणि प्रोटीन ओमेगा 3 असतात. त्याचबरोबर गूळ हा रिफाईंड साखरेपेक्षा चांगला पर्याय आहे. शुगरवाले चॉकलेट खाण्यापेक्षा खूप बेस्ट आहे. तरीही थोडं प्रमाण आहे ते मी कमीच घेतलेलं आहे. आणि हा फूड म्हणजे वेट लॉस फूड नाही आहे, पण वेट लॉस फ्रेंडली स्नॅक आहे. योग्य प्रमाणात आणि संतुलित आहाराबरोबर खाल्ल्यास हा अगदी चांगला पर्याय ठरू शकतो. तर फ्रेंड्स, अशा छान छान टेस्टी, डिलिशियस, यमी यमी रेसिपीजसाठी रियाज किचनला सबस्क्राईब करा. तर फ्रेंड्स, तुम्हाला माझी व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकनचं बटनसुद्धा ऑन करायला विसरू नका. त्यामुळे काय होईल, जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याची लिंक तुम्हाला येऊन जाईल. ठीक आहे, बाय. हेल्दी खा आणि फिट रहा. बाय.